हॅलो, हाय फ्रेंड, नमस्कार. मी भाग्यश्री आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप असं स्वागत करते. तर चला, आज मी तुमच्या सोबत एक मस्त आणि सुंदर अशी एक मस्त हे शेअर करणार आहे. शंकरपाळी तर ती कशा पद्धतीने बनवलेली आहे. मी 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 जे काही बनवत आहे, मी ती काही फोनमध्ये बघितली नाही, काही नाही. फक्त मी माझ्या मनाच्या अंदाजाने बनवलेली आहे. आणि ही शंकरपाळी कशी झालेली आहे मी तुम्हाला ते सांगणार आहे. आणि मला वाटलं म्हणून मी शेअर करत आहे. आणि जर तुम्हाला पण जर हे माप आवडलं तर नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आणि म्हणजे तुम्ही ते बनवून बघितल्यावर कसं झालं तो पदार्थ नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर चला, जास्त उशीर न करता व्हिडिओ लवकरात लवकर चालू करू, म्हणजे स्टार्ट करू. आणि लवकर आपली शंकरपाळी कशी झाली, काय झाली, मस्त शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा. तर याचं परफेक्टली प्रमाण काय आहे, काय नाही आहे, सगळं मी तुम्हाला डिटेल ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यांनी ना, जे जे कोणी चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसोबत पण प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या चांगल्या वाईट व्हिडिओची नोटिफिकेशन पडत जाईल. तर आता तुम्ही इथं बघू शकता, मी इथं पीठ वगैरे मांडून घेतलेलं आहे. तर शंकरपाळ्याचं प्रमाण पण सांगते मी तुम्हाला. इथं लाटायला वगैरे घेत आहे, इथं शूटला लावलेलं आहे. आणि तर याच्यामध्ये मी काय काय टाकलं तुम्हाला सांगते. हे बघा, 3 वाटी मैदा घेतला मी. 3 वाटी मैदा घेतला. 1 वाटी 3 वाटी मैदा, 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी पाणी आणि एक पाऊण वाटी तूप. पाऊण वाटी तूप, 1 वाटी पाणी, 1 वाटी पिठी साखर, असं मी प्रमाणामध्ये हे घेतलं. आणि 3 वाटी जो मैदा होता त्याच्यामध्ये म्हणजे 3 वाटी म्हणजे आपण पहिले मैदा घ्यायचा बरं का, मोजून 3 वाटी मैदा घ्यायचा. नंतर एका बाउलमध्ये किंवा असतं ना पातेलं वगैरे स्टीलचं, तिच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकायचं, 1 वाटी पिठी साखर आणि पाऊण वाटी तूप टाकायचं. पिवळंवालं तूप भेटतं बघा गरम, म्हणजे ते गरम करायचं, मेल्ट करायचं आधी त्याला आणि नंतर मग टाकायचं, बरोबर आहे. तर ते टाकायचं आणि मग मस्त ते तिन्ही जिन्नस त्या पातेल्यात जे आपण टाकलेले पिठी साखर, पाणी, तूप सगळे एकटी मिक्स करायचं. आणि नंतर जे काही 3 वाटी मैदा घेतलेले त्याच्यामध्ये थोडं 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 टाकून मिक्स ॲड करत राहायचं, ॲड करायचं. आणि आपल्याला माहिती आहे की शंकरपाळ्यासाठी कसा उंडा लागतो, किती घट लागतो, किती पातळ लागतो, तर त्या प्रमाणामध्ये बनवायचं. आणि नंतर मग थोडं 15 मिनटं भिजू द्यायचं. त्याच्यानंतर 15 मिनटं झाले, नंतर तो उंडा घ्यायचा, त्याला थोडं थोडं 2-4 गोळे करायचे आणि मस्त चपातीसारखं त्याला लाटून घ्यायचं आणि त्याची काप करायची. आणि मी तुम्हाला समोर पण दाखवणार आहे, कारण की मी ना याच्या आधी जे काही शंकरपाळी बनवायची ना, ते मला एवढा त्रास देत होते, एवढा त्रास देत होते की अक्षरशः मी तुम्हाला सांगू नाही शकत. आणि इथं ना भरपूर दिवसापासून माझ्या मागं अशी भुणभुण चालू होती, कर ना लवकर, कर ना लवकर. आणि कसं आहे, बाहेर 10 तास जॉब करायचा, परत घरातलं कामं वगैरे, स्वयंपाक हे ते. आणि मी ना आता कंटिन्यू मी दिवाळीपर्यंत सुद्धा कामावरच होती. तर त्याच्यामुळे काही फराळाचं बनवलं गेलं नाही. तरी मग मी बनवलेले चकल्या बनवल्या, चिवडा बनवला, शेव बनवली, शंकरपाळे बाकी होते, तिखट शंकरपाळे, गोड शंकरपाळे आणि करंजी बनवायची बाकी होती. तर आता शंकरपाळ्याला तर थोडासा मुहूर्त लागलेला आहे. भरपूर काही बनवले नाही, थोडेसे बनवले. जास्त गोडही कोणी खाणार नाही म्हटलं. खाऊन खाऊन 1-2 वेळेस खातं. 1 ते 2 वेळेस कोणी पण खातं. आपण पण 1 ते 2 वेळेस किंवा बरोबर 4 ते 5 वेळेस खाऊ. पण सारखं सारखं जास्त जर ओव्हरलोड करून ठेवलं तरी का मग कसं, त्यासाठी मग मी छोटे छोटे प्रमाणात बनवले. बेसनाचे लाडू अर्धा किलोचे बनवले. शंकरपाळे बी 3 पावशेरचे बनवले. जे 3 वाट्यांचे बनवले, अर्धा किलोचे नाही बनवले. अंदाजे मटेरियल घेतले. पण पीठ म्हणजे गोड छान लागत होते ते. साखरेचं प्रमाण वगैरे मस्त पडले. तर मग मला वाटलं की तुमच्यासोबत, आणि तर मी तुम्हाला दाखवते, ते एवढे कुरकुरीत झाले, एवढे खरपूस झाले ना ते शंकरपाळे, सांगताच सोय नाही डायरेक्ट. तर तुम्हाला जर माझं हे मेजरमेंट कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण हा व्हिडिओ ट्राय, म्हणजे ही पद्धत ट्राय करायला विसरू नका. ओके.
आणि जर जास्त गोड नसेल लागत तुम्हाला तुम्हाला तर तुम्ही पाऊण वाटीसुद्धा पिठी साखर टाकू शकता. मी 1 वाटी टाकली होती, तर तुम्ही पाऊण वाटीसुद्धा पिठी साखर टाकू शकता. ओके. तर हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, की मी असं आणि हे जे काही आहे ना त्याची साहित्याची म्हणजे सगळी सामग्री मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मांडून देईल, की मैदा किती, आपलं हे किती, तूप किती, पाण्याचं प्रमाण किती, दोन्ही तिन्ही साहित्य परफेक्ट पद्धतीनं मांडून घेईन. नंतर त्याचा गोळा बनवायचा, 15 मिनटं ठेवायचं त्याला मुरायला. तोपर्यंत दुसरं काही कामच आपलं ते करून घ्यायचं. नंतर मग त्याच्या पोळ्या लाटायच्या, काप करायचे आणि मस्त थोडं पहिले तेल गरम करायचं आणि नंतर मग कमी करायचं गॅस. खूप छान आणि असे गोल्डन होईस्तोवर ठेवायची. छान लागले तर मागं मी बनवायचे ना तर सारखं ते वितळायचे किंवा काय व्हायचे काय नाही, काय व्हायचे काय नाही. खूप असं स्ट्रेसचं मला ते शंकरपाळी करायचं म्हटलं ना, त्यात खूप असं टेन्शनचं काम व्हायचं. टेन्शनचं काम असं वाटायचं मला. असं वाटायचं नको बाबा, नको करायला. पण असं वाटतं आता जाऊ दे, केलं तर लेकरं बाळं खातात, घरात माणसं खातात. जशी दिवाळीचं नाव ऐकलं, दिवाळी आली येऊ राहिली, तसेच घरात लगे धूम सुटली होती. चिवडा बनव, शंकरपाळी बनव, चिवडा बनव, शंकरपाळी बनव. तर मग म्हटलं फायनली थोडं थोडं करून कसं का होईना सुरुवात केलेली आहे. आपलं हे करायला सुरुवात केलेली आहे, फराळ तयार करायला. आता फक्त एक बाकी आहे, करंजी. शेव काढली, चकली काढली, शेव काढली, चकली काढली, चिवडा झाला, उरले सुधे शंकरपाळी झाली. आता बाकी आहे करंजी. आता कधी बनेल काय माहिती, देव जाणे. पण मी खरंच माझं जेवढं झालं तेवढं करायचं नक्की प्रयत्न करेल. तर तुम्हा सर्वांना आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला हाईप करायला विसरू नका. हाईप करायचं, कारण की तिने रीच वगैरे वाढते. आणि आणि तुम्हाला माझे छोटे छोटे मिनी ब्लॉग बघायला आवडेल का? नक्की मला कमेंट करून सांगा. आवडेल का बघायला? मी तुमच्या कमेंटची वाट बघते. मी पहिल्या वेळेस बनवायचे ना, एवढं म्हणजे मला भयंकर त्रास व्हायचा त्याचा. खूप खूप भयंकर त्रास व्हायचा. असं मला करायचंच नाही. तेलात पांगून द्यायचं, साखरचं प्रमाण भरपूर व्हायचं की काय काय माहिती. पाऊण वाटी तर 1 वाटी म्हणजे ते बनवायचे सगळे कढईमध्ये पांगून द्यायचे. आता एक वेळ ना अनारशाचं बनवून ठेवावं लागेल. आणि अनारशाचं बनवून ठेवावं लागेल, कारण की ह्यावेळेस भाऊ मला विचारत होता, ताई अनारशाचं बनवलं नाही का, अनारशाचं केलं नाही का? म्हटलं नाही रे राजा, ह्यावेळेस नाही केलं. म्हटलं तू बघते, म्हटलं मी सारखी उठली सुटली जॉबवर, सकाळी 10ला जायचं, 8 8:30ला 9ला घरी यायचं म्हटलं. आणि थोडं सीझनचं काम होतं ना दिवाळीनिमित्त, तर मटेरियल वगैरे माल भरपूर लागायचा.